चला आपण मस्तपैकी आपण कोबी पराठा बनवून घेऊ। कोबी पराठा बनवण्यासाठी आपण काय करू, पहिल्यांदा पीठ मळून घेऊ, मग नंतर कोबी खिसून घेऊ। आपण पीठ मळण्यासाठी 2 वाटी आपण पीठ घेऊ। त्यात मीठ टाकू आणि थोडं अजवाइन टाकून चांगला स्वाद येते, त्यासाठी थोडं त्याला हे करून थोडं त्यात थोडं कसुरी मेथी टाकू, कारण की टेस्टला चांगलं येते। कसुरी मेथी टाकून आपण पीठ मळून घेऊ। थोडं पाणी टाकून आपण पीठ मळू, कारण की त्याला कोबीला आपण फुटावं नाही म्हणलं तर चांगलं घट्ट मळावं लागते। थोडं लय पातळ नाही करायचं, लय पातळ केला का लय घट्ट बी केलं तर येत नाही, नरम करायचं त्याला। थोडं तेल लावून ह्याला मळून घेऊ, थोडं जास्त वेळ असं, कारण की ते मळ होतंय चांगलं होतंय। हे बघा असं त्याला लय वेळ करायचं, 1-2-3 मिनिटं आपण असं करत राहिला ना त्याला चांगलं होतं मस्त, मग आपल्याला बनवायला हे होत नाही, फुटत नाही अजिबात, मस्त पुरी झाल्यासारखं होतं। हे बघा ह्या करायचं असं ठेवा। चला आपण हे गोबी आपण धुवून घेतलेले त्याला आता किसून घेऊ। आपण पराठा बनवण्यासाठी हे किसणीने किसून घेऊ। हे बारीक होते किसून घेतल्यावर, त्याचा पराठा फुटत नाही, काही नाही, चांगला येते पराठा किसून घेतल्यावर। चला आता हे संपायला लागलंय किसायचं, हे संपलं ना आपण लगेच त्याला ह्याचा मसाला घेऊ मिक्सर मधून काढून। हे बघा हे असं बारीक होते, एवढं बारीक होते। चला आपण ते मसाल्यासाठी हिरवी मिरची घेऊ आणि थोडं अद्रक घेऊ आणि थोडं लसूण टाकून 5-6 पाकळ्या आणि कोथिंबीर, आणि त्याला थोडं त्यात मीठ टाकायचं, ते काळा पडत नाही, मिक्सर मधून काढून घ्यायचं। हे बघा झालंय, त्याला काढून घ्या। चला आपण हे कोबी थोडं फ्राय करून घेऊ तेलामध्ये, थोडं तेल टाकून घ्यायचं, सरसोचं तेल येते त्यात, थोडं गरम होऊ द्या त्याला, तेल गरम झालं का त्यात थोडं जिरं टाकून घ्या आणि त्यामध्ये आता मिक्सर मधून काढून घेतलेला मिरची, लसूण, अद्रकचं, कोथिंबीरची पेस्ट टाका त्यामध्ये। आणि त्यात थोडं हळदी पावडर टाका, हे जिरा पावडर भाजून आपण मिक्सर मधून काढून घेतलेले, आणि धनिया पावडर सगळं त्यात मिक्स करून घ्यायचं, आणि त्यात ते किसून घेतलेला कोबी टाकायचा आणि त्यामध्ये मीठ टाकायचं, चवीनुसार मीठ टाकायचं, कारण की पिठात पण मीठ असते, त्यामुळं तुम्हाला किती लागते तेवढं बघून टाकून घ्या। ते भाजलं का नाही थोडं पाणी सगळं निघून जाते, थोडं फ्राय केल्यावर मग पराठा चांगला येते त्याचा, नाही तसंच केल्यावर पाणी होते, पराठा येत नाही त्याचा। हे बघा कलर किती दिसायला लागले, हळद टाकले त्यात, टेस्टीला पण मस्त होते। मिरची पावडर तर मिक्सर करून काढून घेतला ना चांगला होते। हे बघा आता झालं हे
हे झालं, याला थोडं थंड करून घेऊ आणि पराठा बनवून घेऊ लगेच. चला आपण पराठा बनवून घेऊ. असं करून त्याला थोडं तेल लावून घेऊ त्याला चांगलं आतमध्ये, आणि त्याला थोडं मीठ पीठ टाकू त्याच्यामध्ये. मग आपण बनवून घेतलेलं हे मिश्रण भरू त्यामध्ये. त्याला गोल गोल करत हळूहळू करायचं. त्याला जास्त दाबायचं नाही, तुमचे फुटते ते. आणि हळूहळू करायचं, हळूहळू बनवायचं. त्याला थोडं पीठ टाकून बनवायचं. तवा गरमला ठेवलेले आपण. आता तवा गरम झाले, मला झाला आता पराठा रेडी. चला आपण टाकून घेऊ, पलटून घेऊ. मला थोडं आपण वरून तेल टाका, तूप लावा, तुम्हाला काय आवडतं ते घ्या. तेल लावायला लागले. बघा मस्त लाल होते, ह्याला मस्त मसूत होते. हे बघा कसं मस्त फुगते. हे बघा असं मस्त लालसर करून घ्यायचं त्याला. मग सोत होते. मग आपण त्याला काढून घेऊ. झाला आपला गरम गरम कोबी पराठा तयार. आणि हे बघा किती मस्त झाले. हे बघा आतून किती मस्त. हे बघा पूर्ण भरून आहे आणि मस्त एकदम असं दोन दोन पदरीच होते बघा. आणि ह्याचं टेस्ट बघा आणि मला सांगा तुम्ही.